हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पिवळ्या बटाट्याची भाजी करते। 5 बटाटे उकडलेत, इकडे कांदा, मिरची, 4 लसूण चेचून घेतल्यात अशाच, कढीपत्ता आणि कोथिंबीर, इथे राई, जिरं आणि थोडीशी उडदाची डाळ घेतली। आपल्या तेला राई बरोबर आपल्याला उडदाची डाळ पण टाकायची आणि हळद आणि हिंग थोडंसं। तर मी गॅस चालू केलाय, तर मी फोडणी करते। तेल पण लागणार नाही, पण मी तेल काढलं नव्हतं। आपल्याला जे आपल्याला तेल लागेल तेवढंच तेल असं घ्यायचं। तेल तापायला द्यायचं, चांगलं तेल तापलं पाहिजे आपलं। हा, थोडंसं राईचा तुकडा टाकून बघायचा। तर मी राई टाकते, तेल आपलं तापलेलं आहे, तर मी राई टाकते। राई आणि ती उडदाची डाळ, राई उडदाची डाळ लाल होईपर्यंत आपल्याला जिरं टाकायचं नाही। तर आपलं जिरं करत पाहिजे, उडदाची डाळ टाकायची, छान आपलं खायला छान लागतं। मी एकदा कसं हे करून बघ, हे असं आपल्याला डाळ थोडी अशी आपली कुरकुरीत अशी लालसर झाली पाहिजे। आता आपल्याला जिरं टाकायचं आहे, जिरं, मिरच्या, कढीपत्ता, लसूण, थोडंसं हिंग टाकायचं, 1 चिमटी हिंग टाकलाय। तर मस्त असा हलवून घ्यायचं। हे सगळं चांगलं हे झालं, कारण मिरची त्याच्यात चांगली परतली पाहिजे, त्याचा तिखटपणा बाहेर पडेल। आता मी कांदा टाकते, चांगला कांदा लाल करायचा याच्यामध्ये। उडदाची डाळ याच्यात लाल झाली ना, लाल झाली की ती कुरकुरीत होते। कोण लोक भिजत पण टाकतात, म्हणजे ती त्याच्यामध्ये शिजून जाते, पण तेलात टाकल्यानंतर छान कुरकुरीत होते, म्हणजे आपण तेलात पण टाकायची। आपण मीठ घ्यायला विसरलं की मीठ घेते, चवीपुरतं मीठ। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला हे करायचंय। आपल्याला थोडंसं आपल्याला तेलातच मीठ टाकायचंय, असं तेलात टाकून तर आपल्या भाजीला व्यवस्थित लागेल, म्हणून मी आताच टाकून घेते मीठ, परत टाकणार नाहीये। मिरचीचा ठसका चांगला कांदा असा लाल होतात आहे। याची सुकी भाजी कधी आपल्याला सण असेल किंवा काय असेल, किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा पिकनिकसाठी अशी भाजी छान वाटते। म्हणून अशी चांगली खमंग आपली फोडणी खमंग करायची, तर त्या भाजीला चव येईल। नाही तर बटाटा पानचट, म्हणजे एवढं काय असं हे नसतं, त्याला चव एवढी हे नसते, म्हणून त्याला
अशी खमंग फोडणी पाहिजे. मिरच्या वगैरे अशा कमी टाकायच्या नाही, कारण की त्याला तिखटपणा आला पाहिजे. आपल्याला कांदा लाल झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हळद टाकते तेलातच. आता मी गॅस कमी करते आणि आपले बटाटे टाकते. बटाटे फोडी करा आणि असे मॅश करून घेतले ना, असे हाताने असे अख्खे अख्खे बटाटे, तरी पण छान होते भाजी. आपल्याला चांगले हलवून घ्यायचे. मस्तपैकी असे चांगले हलवून घ्यायचे, खालीवर करायचे. असे हलवता हलवता थोडे बटाटे मोठे असतील ते मॅश करायचे असे असे थोडे थोडे. आपली हलवून झालेली आहे. आपल्याला वरून कोथिंबीर घालायची. ही भाजी कशी अति सोपी आहे, आपल्याला तयारीलाच वेळ लागतो, पण अशी फोडणीला घालायला आपल्याला वेळ लागत नाही या भाजीला. असं भरपूर सारी कोथिंबीर घालायची. याच्यामध्ये ओलं खोबरं घातलं तरी पण चालतं. आमच्या गावाला कसे ओलं खोबरं वगैरे घालतात, पण मी घालतच नाही. मी अशी कोथिंबीर भरपूर घातली की ओल्या खोबऱ्याची पण गरज नाहीये. याच पुरीनी भाजी करणार आहे म्हणून भाजी केली. अगदी जेवणाचा कंटाळा आलाय. आम्ही व्हेजवाले आहोत ना, म्हणून मला कंटाळा येतो, म्हणून मला असं काय काय असं बनवावं लागतं. आता 2 मिनिटं मी हेच ताट त्याच्यावर झाकण ठेवते. अगदी 2 मिनिटं लागेल याची काळजी घ्यायची. आपली भाजी झालेली आहे. आता मी भाजीचा गॅस बंद करते. म्हणजे भाजीचा गॅस बंद केला. आपण आता पुरीची तयारी करूया. मी आता हा गॅस बंद करते. मी हात धुते आणि पुरीची तयारी करते. हे बघा, मी पुरीला आता कढई ठेवलेली आहे. आता मी हे छोटे छोटे गोळे केले. तुम्ही मोठा गोळा घेऊन अशी चपाती लाटलात तरी चालेल. असे छोटे छोटे गोळे केले आणि एक एक पुरी लाटलात तरी चालेल. मला अशीच जरा सवय आहे म्हणून मी अशी तुम्हाला अशी एक एक पुरी लाटायची आणि वाकडे तुकडे आले तर आपल्याला हे करायचं, तिला गोल करून तिच्यावर झाकण मारायचं पाहिजे. पुरी जास्त पातळ पण नाही करायची, जास्त जाड पण नाही करायची. अशी एकदम चपातीपेक्षा थोडी जाड ठेवायची. एकदम पातळ पण नाही आणि एकदम पाड नाही, ह्या अशा जाडीची ठेवायची. दोनदा आपल्याला तेल तापतंय. थोडंसं इथे तेल लावायचं. तोपर्यंत मी तेल तापलंय, इथे माझी पुरी टाकते. परत मी अशीच गरही करते. अशा पुऱ्या केल्या की खूप छान फुगतात. हे बघा, ती पटकन फुगली बघा. अशी परत एकदम गरगरीत फुगली पुरी. आपली एक एक लाटतो ना ती खूप छान होते पुरी. मला पहिल्यापासून सवय आहे एक एक पुरी लाटायची. अशा खूप आपण समारंभाला करतो त्या चपात्या, अशा मोठ्या चपात्या करूनच लाटावी लागतं. पण हे अशी केलात ना तर खूप छान होते. तिला अशी एकदम हे पण नाही, सफेद पण ठेवायची नाही. तिला थोडीशी खमंग अशी तळून घ्यायची. हे बघा, एकदम पुरी फुगलेली आहे. आणि मी ही दुसरी टाकते. एवढ्या जाडीची आपल्याला हे करायची. चपातीपेक्षा थोडीशी हे करायची, जास्त छोटासा गोळा घ्यायचा म्हणजे ती पटकन फुगते. तुम्ही अशी एक एक पुरी करून बघा.
पटकन फुगली आणि पटकन वर येते. तिला असं वर तेल पण घालायला नको. म्हणजे एक एक पुरी केलेली ना पुरी छान होते. वेळ लागतो पण छान होते. बघा किती टम्म फुगले बघा ते असे. प्रत्येक पुरी फुगते प्रत्येक पुरी. म्हणून आपण एक एक लाटलात ना तर अति उत्तम असतं. एवढ्या जाडीची. तुम्हाला याच्यापेक्षा मोठी पाहिजे तर मोठी करा, काय हरकत नाही. पण पीठ लावायचं नाही. पीठ ना तेलामध्ये उतरतं. पुरीला पीठ नाही लावायचं. लहान मोठ्या झाल्या वाकड्या तुकड्या झाल्या तरी काय हरकत नाही. पण एक एक पुरी अशी करून बघा, खूप छान फुगते. तिच्यावर असं तेल पण सोडायला नको. हे आपणच अशी वर येते बघा. आपणच पटकन वर येणार. मला तेल जास्त तापलंय, मी कमी करते गॅस. तर मी एवढ्याच करून घेते, बाकीच्या नंतर करते. तुम्हाला दाखवते. बाकीच्या मी नंतर करते. हे बघा माझ्या किती टम्म फुगलेत पुऱ्या बघा. असं मस्तपैकी टम्म फुगलेत. आणि ही आपली बटाट्याची गरम गरम भाजी. ही बघा कशी वाटली बघा माझी भाजी आणि पुरी. एकदम छान फुगलेली पुरी. आणि पावसाळ्यामध्ये एकदम छान चटमटीत वाटतात. आपल्याला असं वाटतं ही भाजी फिक्की, तर आपण हिरवी मिरची जरा जास्त घालायची. पाहिजे असा जाडी मोठी मिक्सरला लावून लावायची, मग तिचा तिखटपणा वाढतो. चला, तुम्ही कोण नवीन चॅनलला असेल सबस्क्राईब करा, शेअर करा. कमेंट असेल तर कमेंट करा. चांगली वाटली नाही वाटली तरी कमेंट करा. आणि बेल बटनला क्लिक करा. चला, असं मी आता हे बाकीच्या पुऱ्या करून घेते. आणि आता बाय बाय.